तुम्हालाही थंबनेल बघून प्रश्न पडलाय का? आता कोणता सण नाही आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तरीही शंकरपाळी का बनवली? पण खरे सांगू का, मला चहा आणि शंकरपाळी खूप आवडते. म्हणून मी स्वतःला सण येईपर्यंत थांबवूच शकली नाही. गरम गरम चहा आणि खुसखुशीत शंकरपाळी कोणाला आवडणार नाही? तुम्हालाही माझ्यासारखं चहा आणि शंकरपाळी आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. तर गॅसवर एका पातेल्यात पाणी साखर विरघळून घ्यायची. साखर विरघळत आली की तूप घालायचं. नंतर साखर पूर्णपणे विरघळली की मिश्रण कोमट करून घ्यायचं आणि त्यामध्ये रवा घालायचा आणि मिश्रण 5 मिनिट भिजवून घ्यायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ, मैदा व गव्हाचे पीठ घालून कणिक मळून घ्यायचे. आता कणकेचा गोळा घ्यायचा, नरम करून घ्यायचं त्याला आणि पोळी लाटून घ्यायची. लाटलेल्या पोळीच्या चारी बाजूच्या कडा काढून टाकायच्या आणि त्यानंतर चौकोनी किंवा त्रिकोणी शेपमध्ये कट करून घ्यायच्या. आता शंकरपाळी तळून घ्यायची आहे. तर शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता शंकरपाळी घालून शंकरपाळी मंद आचेवर तळून घ्यायची आहे. मंद आचेवर तळल्यामुळे आतल्या बाजूने शंकरपाळी चांगली तळल्या जातात आणि खुसखुशीत होतात. शंकरपाळी छान तळल्या गेले आहेत आणि कलरही खूप सुंदर आला आहे. आता काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व शंकरपाळी बनवून तळून घ्यायचे आहे आणि आपले सर्व शंकरपाळे तयार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.